नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की CRPCच्या सेक्शन 125च्या अंतर्गत ऑलरेडी घटस्फोटित जी बायको आहे ती नवऱ्याकडे मेंटेनन्स मागू शकते का, मेंटेनन्सचा अर्ज दाखल करू शकते का, त्या संदर्भाने काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रो, आपण बघतो आहे CRPCचं सेक्शन 125च्या अंतर्गत वेगवेगळे आपण जजमेंट बघतो आहे। तर CRPCचं सेक्शन 125 कशाचं सेक्शन आहे, तर मेंटेनन्स मिळवण्यासाठी अर्ज देण्याची तरतूद या सेक्शनमध्ये आहे। थोडक्यात हा मेंटेनन्सचा सेक्शन आहे। तर आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे समजा नवरा बायकोमध्ये वाद झाला आणि त्यांनी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि कोर्टाने डिवोर्स डिक्री दिली, त्यांचा विवाह म्हणजे संपुष्टात आला आहे, घटस्फोट डिक्लेअर झाला आहे। त्यानंतर कधीतरी 10-12 वर्षानंतर ही जी बायको आहे जिने घटस्फोट घेतला ही नवऱ्याच्या विरोधात, आपल्या आधीच्या नवऱ्याच्या विरोधात मेंटेनन्ससाठी सेक्शन 125च्या अंतर्गत अर्ज दाखल करू शकते का? हो, अर्ज दाखल करू शकते। आता ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हो, तशी तरतूद आहे। ज्या बायकोनी खूप वर्षाआधी नवऱ्याकडून घटस्फोट घेतला होता, ती वेगळी झाली होती, ती काही वर्षानंतर मी स्वतःला मेंटेन करू शकत नाही, आय एम नॉट एबल टू मेंटेन मायसेल्फ, हा जो ग्राउंड आहे हा ग्राउंड घेऊन अर्ज दाखल करू शकतो। तर कुठल्या कलमच्या अंतर्गत अर्ज दाखल करू शकते की CRPCच्या सेक्शन 125च्या अंतर्गत। आता एक थंब रूल आठवण ठेवायचं, CRPCच्या सेक्शन 125च्या अंतर्गत जर मेंटेनन्सचा अर्ज दाखल करत असाल तर या अर्जाचा गाभा काय आहे की अप्लिकंट इज नॉट एबल टू मेंटेन हरसेल्फ, हा पॅरा कंपल्सरी आला पाहिजे, तपशीलवार आला पाहिजे। हा पॅरा लिहायला जर तुम्ही विसरलात तर अपोजिट लॉयर या पॅराचं व्यवस्थित विश्लेषण आलं नाही, तपशीलवार विश्लेषण आलं नाही म्हणून तुमच्या अर्जावर ऑब्जेक्शन घेतो आणि कुठलं तरी छोटं मोठं थातूरमातूर कारण काढून शी इज एबल टू मेंटेन हरसेल्फ हे प्रूव्ह करतो आणि तुमचा अर्ज रिजेक्ट होतो। असं होऊ नये, असं जर वाटत असेल तर तुमच्या या अर्जामध्ये 125च्या अर्जामध्ये एक पहिला पॅरा व्यवस्थित तुम्ही एक्सप्लेन करायचा की हाऊ शी इज नॉट एबल टू मेंटेन हरसेल्फ, हे आलं पाहिजे। जर तुम्ही हे प्रूव्ह केलात की शी इज नॉट एबल टू मेंटेन हरसेल्फ, तर मग CRPC असं म्हणतं की जरी तिचा घटस्फोट आधी झालेला असेल, जरी यांचा विवाह कायदेशीरपणे संपुष्टात आलेला असेल, पण ती त्याची एक्स वाईफ होती आणि आजच्या परिस्थितीत शी इज नॉट एबल टू मेंटेन हरसेल्फ हे तिने कोर्टात तपशीलवार पुराव्यानिशी मांडून सिद्ध केलं आहे, प्रूव्ह केलं आहे। एवढं पुरेसं आहे की तिला सन्मानाने समाजात जगण्यासाठी आधीच्या नवऱ्याने मेंटेनन्स द्यावं, या पद्धतीची तरतूद कायद्यात आहे आणि त्या आधारे तिला मेंटेनन्स ग्रांट होतो। मग या संदर्भाने जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे डॉक्टर सपन कुमार बॅनर्जी वर्सेस स्टेट ऑफ बेंगाल, हे आहे जजमेंटचा रेफरन्स। तर मित्रो, तुम्ही हा जजमेंट वापरून अशा स्त्रीला मेंटेनन्स मिळवून देऊ शकता जिचा ऑलरेडी आधी घटस्फोट झालेला आहे आणि ती आज स्वतःला मेंटेन करू शकत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। तर हे जजमेंट वापरून तुम्ही सेक्शन 125च्या अंतर्गत अर्ज दाखल करून तिला मेंटेनन्स मिळवून देऊ शकता। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। ज्यांना काम आहे, खरोखर काम आहे, सिरियसली काम आहे, त्यांनी आपलं नाव, गाव आणि केसची माहिती लिहावी, व्हॉट्सॲपला मेसेज टाकावा। तुमच्या केसमध्ये जर मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला कॉल बॅक करू आणि कायदेशीर सल्ला देऊ। बाय।